नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हेअरस्टाईल करायचं तर आपल्याला प्रश्न हा पडतोच, पण मैत्रिणींनो ह्या फक्त 2 प्रकारच्या रबरने आपण एकदम झटपट आणि खूप सुंदर सगळ्यांनाच आवडेल अशी हेअरस्टाईल करू शकतो। तर हे रबर फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हा मोठ्या साईजचा रबर आणि हा लहान साईजचा रबर। 2 रबराच्या साहाय्याने कशी हेअरस्टाईल करायची ते आता आपण बघूया। तर सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला केसांची पोनीटेल बांधायची आहे। पोनीटेल बांधताना तुम्हाला कापडी रबराचाच वापर करायचा आहे, जेणेकरून तुमचे केस अडकणार नाहीत। आता कधी कधी काय होतं की आपले हे जे कापडी रबर असतात ते सैल होतात, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, बॉबी पिन घ्यायची आहे आणि ती बॉबी पिन आपल्याला अशा प्रकारे रबराला धरून उभी त्या ठिकाणी लावायची आहे, जेणेकरून आपला रबर खाली सरकणार नाही। आता राहिलेले जे केस आहे ते परत एकदा आपण व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत आणि केस विंचरल्यानंतर आपल्याला आणखी एक रबर लागणार आहे। तो जो रबर आहे तो थोडासा मोठा आपल्याला घ्यायचा आहे। जे बघा जाडसर मोठे रबर जे भेटतात तर तशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी रबर घ्यायचा आहे आणि आपले हे जे केस आहेत ते अशा प्रकारे आपल्याला डोक्यावरती घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी मी एक क्लिप लावलेला आहे, जेणेकरून आपले केस जशास तसे जाग्यावरती राहतील। त्यानंतर जो रबर आपण घेतलेला आहे मोठ्या साईजचा, तो रबर आपल्याला अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपण पोनीटेल बांधलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला आणखी एक रबर त्या ठिकाणी लावायचा आहे। आपले केस डोक्यावरतीच आहेत, फक्त हे जे आता केस आपण घेतलेले आहेत तर ते फक्त असे थोडेसे असे फुलून घ्यायचे आहेत, म्हणजे पसरून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे जे डोक्यावरती जे आपण केस ठेवलेले आहेत त्यांचा मी क्लिप काढून घेतला आणि त्यानंतर ते राहिलेले जे केस आहेत त्यांचे आपल्याला 2 असे भाग करायचे आहेत। जसे स्क्रीनवरती तुम्ही पाहता त्याचप्रमाणे आपल्याला केसांचे भाग करायचे आहेत। आता एक जो केसांचा भाग आहे तो मी आता विंचरून घेते, कारण आपली हेअरस्टाईल व्यवस्थितपणे दिसली पाहिजे। आणि जो दुसरा जो भाग आहे केसांचा त्या ठिकाणी मी परत एकदा क्लिप लावून ठेवते। ही तात्पुरती लावायची आपल्याला, जेणेकरून आपल्या हेअरस्टाईल व्यवस्थित करता येऊ शकेल। आता हे आपले विंचरलेले केस आहेत ते काय करायचं आहे, जे केसाचं टोक असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला रबराचा वापर करायचा आहे। शक्यतो तुम्ही काळ्या रंगाच्याच रबराचा वापर करा। माझ्याकडे आता एकदम कलरचे वेगवेगळे असे रबर आहेत, त्यामुळे मी त्यांचा वापर करत आहे। आता आपण रबर लावून झालेला आहे। त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला हे केस जसे आहेत तसेच घ्यायचे आहेत, फक्त ते असे फिरून घ्यायचे आहेत गोलाकार। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला फिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली जी पूर्ण हेअरस्टाईल तयार होणार आहे ना ती हार्ट शेपमध्ये तयार होणार आहे, दिसायला खूप छान दिसेल ती। तशा प्रकारे मी बघा केस फिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी यू पिन आणि बॉबी पिनचा वापर करायचा आहे। सुरुवातीला तुम्ही बॉबी पिन लावून घ्या, जेणेकरून आपले केस अजिबात हलणार नाहीत आणि त्यानंतर तुम्ही राहिलेला जे केस आहे त्यांना यू पिनचा वापर करू शकता। आता जो दुसरा केसांचा भाग आहे सेम त्याचप्रमाणे आपल्याला करायचा आहे। पहिल्यांदा केसाचं जे टोक आहे त्या ठिकाणी आपल्याला रबर लावायचं आहे आणि बस हे एक पण केस आपल्याला अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहेत। बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती हार्ट शेपमध्ये आपला हा जी हेअरस्टाईल आहे ती तयार होणार आहे। आता इथे मी परत एकदा यू पिन इथे लावून घेते आणि हे जे मधले जे केस एकत्र झालेले आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला एकत्र असे करून घ्यायचे, जेणेकरून कोणाला समजता कामा नये की तो 2 केसांचे आपण पार्ट केलेले होते ते। आणि बस तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची पिन असेल किंवा छान अशा हेअरस्टाईलसाठी बघा असे फुलं भेटतात, गजरे भेटतात, तर त्यापैकी कोणताही तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता। खूप सुंदर दिसते बघा हेअरस्टाईल आपली। तर अशा प्रकारे हार्ट शेपमध्ये आपली ही जी हेअरस्टाईल आहे ती तयार झालेली आहे। खूप सुंदर दिसत असेल तर नक्कीच तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करा। तर मैत्रिणी तुम्हाला ही हेअरस्टाईल नक्कीच आवडली असेल, तर मैत्रिणी कशी वाटली हेअरस्टाईल, आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।